प्रभाग क्रमांक 109 मधून विकासाचा अजेंडा घेत शिंदे सेनेकडून राजश्री ताई यांनी आज प्रचार रॅलीचा शुभारंभ केलेला आहे। आज सकाळपासूनच त्या मतदार राजाची भेट घेत प्रत्येक मतदार राजापर्यंत घराघरात जाऊन पोहोचत आहे। तर ताई, प्रभाग क्रमांक 109 मधून तुम्ही विकासाचा काय अजेंडा समोर घेऊन या प्रचाराला सुरुवात करत आहात? वार्ड क्रमांक 109 मधून गेली 35 वर्ष मी या ठिकाणी काम करत होती। 35 वर्षामध्ये हा 109चा विकास न होता त्याचा भकास झालेला आहे। आणि या ठिकाणी गेली 7 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा इथे विकास केलेला नाही। आणि तोच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही, शिंदे साहेब नेहमी म्हणतात की विरोधाला विरोध नाही, कामातून विरोध करून दाखवायचा। त्या प्रकारे आम्ही कामाचा सपाटा लावलेला आहे। गेली 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आमचे आमदार अशोकदादा पाटील यांनी या 109 विभागामध्ये कामाचा सपाटा, आधार भिंती असू दे, ते काय असेल, विकास हा मुद्दा आमचा आहेच, परंतु ह्या विभागाचा आपण कायापालट करायचंय। कारण युवा पिढी कुठेतरी बाद होताना दिसते। पहिला अजेंडा माझा हा असेल की या युवा पिढीला चांगल्या प्रकारे त्या व्यसनमुक्ती म्हणतात त्या व्यसनमुक्ती करायचे माझा पहिला हे असेल। कारण या विभागातून ज्या कुटुंबामध्ये जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांची युवा पिढी आज कुठेतरी बाद होताना दिसते, ती व्हायला नाही पाहिजे आणि त्यासाठी माझा प्रयत्न असेल। आणि विकासाचा अजेंडा होता तर गेले आपण आमदार निधीतून आता 58 रस्ते घेतलेले आहेत आणि त्या 58 रस्त्यांमध्ये आपला हा 109 मधला जो रस्ता आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। विकासच करायचा, कारण योजना काही काही महिलांसाठी येतात। आता लाडक्या बहिणींचं तर तुम्ही बघितलंच आहात की लाडक्या बहिणींना लाडक्या भावाने दिलेले गिफ्ट आहे। असं आजपर्यंत इतके मुख्यमंत्री होऊन गेले पण असं कधी आपल्या लाडक्या बहिणींना दिलं गेलं नाही। याच्या पुढेही आम्ही त्याच बऱ्याचशा योजना आलेल्या आहेत। आनंद दिघे साहेबांच्या याच्यातून आपण आज बऱ्याच ठिकाणी आपण या विभागामध्ये फॉर्म भरून त्या योजना आपण त्यांच्यापर्यंत आणतोय आणि त्या योजनांच्या मार्फत त्या महिलांना आपण सक्षम करायचंय, तोही माझा पहिला हे असेल। आणि अशा प्रकारे आपण विकास आणि विकास आज असा ध्यास घेऊन आपण निघालेलो आहे। मला बऱ्याच वर्ष मी काम करते आणि त्या धनुष्यमानामध्येच मला काम करत राहिली आणि आज शिंदे साहेबांच्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे साहेब विकास करतायत त्याचं हे घेऊन आम्ही पण विकासाचा ध्यास घेतला आणि म्हटलं कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल। आणि आज मला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि सत्ता आपली असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा विकास थांबणार नाही आणि आम्ही पण थांबणार नाही। विकास आणि विकासच करत राहू। येणाऱ्या काळात या प्रभाग क्रमांक 109 मध्ये नगरसेवक म्हणून कुणाचा चेहरा पाहायला मिळतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लवेद दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई।